आम्ही जातोय देवदर्शनाला. कुठं चाललं? देवदर्शन. देवदर्शन नाही, आज महादेवाच्या पाया पडायला. आज काय आहे? महाशिवरात्री. महाशिवरात्री. तर मग आज महाशिवरात्री असलं काय आम्ही चाललो आता. म्हणलं बघावं की जेणेकरून गर्दी असेल तर पाया लांबूनच पाया पडायचं, आणि गर्दी नसेल तर मग आपण आज गर्दीच असणार, कारण आज महाशिवरात्री सगळीकडे गर्दीच असणार. तर मग गर्दी नसेल तर डायरेक्ट मंदिरात जाऊन आपण डायरेक्ट दर्शन घेऊन निघाले, आणि जर गर्दी असेल तर लांबून दर्शन घ्यायचं. तर गेल्या वेळेस आपण संध्याकाळी गेलो. संध्याकाळी उरूस भरतो. उरूस म्हणजे जत्रा. बघण्यासारखं आणि घेण्यासारख्या वस्तू मार्केटमध्ये, म्हणजे एक प्रकारे मार्केट भरतं छोटं. सगळं खेळणी वगैरे, टिपाणी, तुतारी, काय 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 भेटतं. भारी वाटतं संध्याकाळी, पण आता बघू कसं आहे कसं नाही. त्या दिवशी गेल्या वर्षी संध्याकाळच्या वेळेस गेलो, म्हणून ह्या वर्षी सकाळी चालू आहे, म्हणजे दुपारच्या वेळेस चालू आहे. दुपारच्या आता बघूया गर्दी आहे का नाही, माहिती पडेल तिथे गेल्याच्या नंतर. बघत राहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा. मंदिरात भेटू डायरेक्ट मंदिराच्या इकडे. शंकराच्या मंदिरात. शंकराने धरिला अवतार. गाजले. चलो ती. हे कुठं आलो? ही आमची मुंबई, आणि हे मुंबईतल्या गाड्या, आणि आम्ही चाललोय महादेवाला, महादेवाच्या पाया पडायला. तर मित्रांनो बघा, आणि छान वाटतंय. मुंबई फिरायला तर मला खूप आवडतं. हे आता आहे कोपरखिरणे. हे कोपरखिरणे. हां. तर हा इकडचं वातावरण असं आहे, आणि आज महादेवांचा पण छान आहे, आणि सोसायटी एरिया आहे. महादेवांचा वार, आणि आपण त्याच्यामध्ये चाललो आहे शंकराच्या महादेवाच्या भेटीस. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो जिथे आम्हाला पावणे गावात जायचं होतं. तर हेच आहे लोकेशन मेन हायवेच्या साईडला. तर आता इथे बाजूला येणार आहेत, बघू शकता बॅरिकेड वगैरे लावल्यात, पोलीस बंदोबस्त वगैरे भरपूर काय आहे. तर मग हा मार्गाने आम्ही म्हणलं नको झालं, इथं गर्दी असेल. तर मग मी काय केलं, पावणे गावाच्या कमानीमधनं सरळ गेलो आतमध्ये. मी म्हणलं आपण दुसरा मार्ग पकडूया, आणि लगेच बघतोय तर काय इथं भरपूर गर्दी होते, पब्लिक एक जातच होती. आणि इकडं मध्येच गुबुगुबूवाला भेटला. बघितलं म्हणजे लगेच निघालो पुढं. बघत होतो गाडी लावायला जागा कुठे भेटते का नाही. मग काय भरपूरच गाड्या लागल्या होत्या इकडे तिकडे. तर मग आता एकदमच इथं भेटली जागा भेटल्याच्या नंतर थोडंसं म्हणलं बाहेरून थोडा व्हिडिओ काढावं. आरती मस्तपैकी इकडे तिकडे बघत होती, आणि मी आपल्या लाईनीत उभा होता. जशी लाईन थोडी पुढे चालली, तसं मग आरती लाईनीत आली, आणि मी पण लाईनीत होतो, बघू शकता. आणि गर्दी तर विचारू नका, गर्दी तर भरपूर होती. पण आमचं पाठीमागून दर्शन होतं, म्हणून आम्ही पटकन दर्शन घेऊन लगेच निघालो. कारण की आमचं दर्शन थोडंसं फास्ट झालं. बाकी तिकडं भरपूर मोठी लाईन होती. बघू शकता हे नंदेश्वर. मग इथं पहिला आम्ही पाया पडलो, हे बघा. तर इथून पाया पडून आम्ही पुढे रांगेमध्ये आतमध्ये जाण्यासाठी उभा होतो. आणि आतमध्ये बघू शकता पब्लिक किती भरपूर गर्दी होते. बापरे बाप, विचारू नका. सिस्टम हार्ड आहे इकडं. सिक्युरिटी वगैरे भरपूर काय आहे, पोलीस बंदोबस्त वगैरे सिक्युरिटी. आतमध्ये गेलो, मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं. गेल्या वर्षी पण भारी होतं, या वर्षी पण मस्त आहे. बघू शकता जसं आतमध्ये जाईल तसं गर्दी पटापट सगळे पाया पडून बाहेर निघत होते. जेणेकरून कसं पब्लिक भरपूर होते, आणि सिक्युरिटी इथं होते. चला म्हणायचे. काय करणार, एकेकाची इच्छा असते थांबून राहावं 1-2 मिनटं. तर मग मी आलो लगेच बाहेर. हे बघू शकता बाहेर सगळं
एकदम पद्धतशीर काम आहे. इकडे आलो, पावती पाडली, मग इकडे थोडासा प्रसाद घेतला. ह्यांचा पण व्हिडिओ काढायला चालू होता, तर मग मी आपला प्रसाद घेऊन पावती घेऊन इथून प्रसाद निघालो घेतला. बाहेर. इथं पण प्रसाद घेण्यासाठी लाईन लागली होती. इकडे प्रसाद होता आणि त्या साईडला बघू शकता की पूर्ण लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मी इथं प्रसाद ठेवला होता, बघितलं ना. तर म्हणलं थोडंसं मंदिराचं हे दाखवू, वरचा भाग. हे बघा, अशा प्रकारे हे मंदिर आहे. मग इथूनच आम्ही आरती पुढे पुढे चालली. तसंच तिथून आरती डायरेक्ट ह्याच्यामधनं बाहेर निघाली. जे बांबू लावले होते त्याच्यामधनं डायरेक्ट तशीच त्याच्यामधनं निघाली. मी पण तसंच निघालो. मग तर लगेच आम्ही गाडीवर बसलो आणि आरतीने खिचडी घेतली होती, म्हणजे महाप्रसाद होता तो. तर प्रसाद घेतला आणि निघालो आम्ही तिथे. तर मित्रांनो, घरी आलो तर मग प्रसाद तिथून घेतला होता मंदिरातनं. तर आईला न्यायचं प्लॅनिंग होता, पण एकाएकीत काय झालं, तिकडे गेलो जॉबवर बायकोकडे आणि तसंच तिकडून तसंच कल्टी मारली. मग आईला घेऊन गेलो नाही. तर मग घरी आल्याच्या नंतर मग आता प्रसाद वगैरे घेऊन आले. तिकडचाच प्रसाद आहे. आणि मग आई म्हणते मला सोडून गेलास एकटाच, म्हणजे म्हातारीला घेऊन नाही गेला. तुमच्या नवरा बायकोच्या मध्ये म्हातारीला कशाला नेता, असं तसं ते आता तिच्या मनात चालू आहे. म्हणलं जाऊ दे आई, तुला प्रसाद आणलेला आहे तिकडचाच महादेवाच्या मंदिरातनं, तर खा म्हणलं ते प्रसाद. तर मग फणस पण घेऊन आलतो. मग फणस वगैरे आता खायला लागले. प्रसाद आणलं की महत्त्वाचं का नाही? हां, प्रसाद तर आणलं का नाही? हां, लांबच्या देवाला तर कुठल्या घेऊन जात नाही ते नाही. जवळच्या घेतले जवळच्या सुद्धा नेहाला तुला जोर येते माझं. जेव्हा नाही तुझं देवपूजा चालू होती. मला काय नाही, चल संध्याकाळी जाऊ. तू उभं राहू शकते? तू उभं राहू शकते का? उभं राहू शकते का सांग मला, जास्त वेळ? हां, चालतंय बाबा, तुम्ही फिरा, बरं. तुमचा दिवस आला का. अजून काय? मला घरातच गाडून टाका. अजून अजून काय? एकदम चेहरा क्लिअर दिसायला लागलाय. इकडे बघून बोल कॅमेऱ्याचं. इथं कॅमेरा इकडे. हां, खायला भेटतं ना घरात बसून. भेटतंय, मग अजून काय पाहिजे? काय नको पाहिजे.